तुम वो गाना बनाया था दादा एक आलिया भट्ट के ऊपर, लेकिन उसमें आलिया दिखाया नहीं तुम। कौन सा गाना? वो था ना आलिया गावात अजब वरात, वो आलिया भट्ट में बहुत टाइम वेट किया एक्चुअली, बोला अभी आएगा उसका। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, दादा है उड़ जाएगा एक दिन। अरे एक क्या है? अरे अभी तुम्हारा इतना गाना है, तुम दूसरा गाना लो ना, ये क्या गाना है यार? गप्रायचं. एक ही गाना है क्या? आता आपण आमंत्रित करूयात पुढच्या गेस्टना. आता सगळे परत एकदा दिल थांब के बैठिये, जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी. दादा राहू दे दादा. अरे वा वा. एक मिनिट सर, एक मिनिट या सर, तुम्ही पण या ना आनंद सर या. अरे इतक्यात तुम्हाला बोलवतायत मॅडम. मला एक तुमच्या दोघांबरोबर एक फोटो हवा आहे. वा वा वा. थांबा थांबा. एक मिनिट हा, एक मिनिट. इथून काढतोय काढ. हो हो, किती मस्त ना. एकाच फोटो थांबा ना, एक फोटो काढू. नसतो तू. एकाच फोटोत आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे दोघही. हॅलो, मी काय झालं? हॅलो, मी मिलिंद शिंदे नाहीये. अरे मी स्वप्नील शिंदे. मिलिंद गुणाजी. काय? अरे कोण आहे मी? हा एक मिनिट. मी स्वप्नील जोशी. ओळखलं नाही मला? अरे दादा, संजय भाई तुम्ही पण नाही ओळखलं मला? अरे रणांगणचा गेटअप आहे यार. क्या बात कर रहा है यार? हाँ. मेरे को लगा उसमें प्रवीण है, मैं उसको मैसेज किया मस्त काम किया करके. तो तुम्ही मेसेज ह्याच्यासाठी केलता, मला वाटलं देऊळ बंद झाल्यावर आता का मेसेज आलाय चांगलं काम म्हणून. यार कमाल आहे, कमाल आहे तुमच्या लोकांच्या. हातात बासरी आहे तरी ओळखायला पाहिजे ना तुम्ही. अरे ऐसा कुछ नहीं है भाई. अरे मेरे को क्या लगता, अभी देखिए तुषार के हाथ में ऑक्टोपैड बिक्टोपैड जो भी है, हाँ. तो वो क्या म्यूजिक डायरेक्टर हो गया क्या? हे बघ, माझ्यामध्ये पडायचं नाही, समजलं ना? तुमचं बघून घ्या काय ते. एक काय फालतूगिरी. एक मिनिट. आज बोलला होता मला काल की 400 एपिसोड मध्ये माझं नाव घ्या, पंच घ्या माझ्यावर काहीतरी. ते असं नाही घेतं, त्याच्या न घेतलं चाललं असतं मला. अरे केवढा ऍटिट्यूड तुझा, एवढा तर सोनालीचा पण नाहीये. तुझ्यावर पंच घेतला तर तुला एवढा राग आला. समोर बसलेली माणसं बघ, स्वतःवरचा पंच केवढा एन्जॉय करतात. संजय जाधव, रवी जाधव, स्वतः सिद्धार्थ कालपासून पंचेस लिहित आहेत. हे उगाच बोलतोय का आम्ही? स्वतः 2-2 पेजेस लिहिले. आत्ता मला मेसेज करतायत सगळे. हे बघा आत्ता आलाय एक जण, म्हणतो हा टाकून बघा माझ्यावर चांगला वाटेल. हो रे भाई, किसका मैसेज आया? चिन्मय मांडलेकर. क्या बोल रहा, क्या बोल रहा? चिन्मय मांडलेकर बोलतो माझ्यावर हा टाकता का बघा. मी माझ्या मुलाचं नाव खेळ ठेवणार आहे, म्हणजे असं म्हणता येईल खेळ मांडलेकर. आता आपण कसं सांगायचं हा बरा नाहीये, पण मेहनत आहे ना त्याची. एवढे ते लोक मेहनत करतात, तुला कसला माज आलाय रे? टकल्या. ए, दादा तू लाखी मला असं वाटतंय की आता या ठिकाणी आपण पुढच्या एका आपल्या स्पर्धकाला आमंत्रित करायला पाहिजे. करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी वैभव मांगले यांच्यासाठी. वा वा.
तुझ्याकडे काही नाहीये का दुसरं? का असं करताय? केवढी मग का जमलाय उगाच इथं? अरे जा घरी, जेवा, झोपा. काय आहे इथं आज? हा? मांगले हा हवा येऊ द्याचे 400 झाले बरं. झाले 400. कसं काय बाबा? काय लोकांना पण काय आवडेल? काय बोलायचं तेच ना तो कार्यक्रम. ते साड्या बिड्या नेसून काय करता तुम्ही ते? अरे बंद करा रे बास, आता नवीन करा काहीतरी. एक मिनिट हा सर, मला एक सेल्फी हवा तुमचा. हे बघ, तसं मी मोबाईल मध्ये फोटो देत नाही. बरं ठीक आहे पण तू काढ, ये. एक मिनिट हा. काढ. हॅलो आई. हा आई, बघितलंस ना फोटो? तेच सौभाग्यवती मधले. हा मी म्हंटल होतं ना, बाई नाही पुरुषच आहे अगं तो. हा काय म्हणतेस? त्याच्यात सुंदर दिसत होता अगं. नाही मेकअप आहे ना तो, मेकअप. हा बाबा, केसांमध्ये सुंदर दिसतो मी. वैद्या हा मैं क्या बोल रहा काय आता? हूँ उधर जाके क्यों नहीं आता यार? कहा? मैं तेरे को बोला था नहीं क्या? बघ काय है हाँ, पकड़ने से पहला जाके आने का, तो लोगों को समझता नहीं कुछ. लेकिन पकड़ने के लिए कुछ तो चाहिए ना यहाँ पे. नागराज मंजुळे आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. वा वा वा, फारच मस्त वाटलं. कारण नागराज मंजुळे यावेळेत अशी आमची प्रचंड इच्छा होती, चला हवा येऊ द्याच्या 400व्या भागाला, आणि त्यांनी आमची ही विनंती मान्य केली आणि ते इकडे आलेत. सर कसं वाटतं? विनंती करण्याचा भागच नाही, माझ्या आनंदाचा भाग आहे खरं तर. आणि आम्ही आत्ता वॅनिटीत बोलत होतो की नाही का 400 एपिसोड झालेत आणि आपला चित्रपट पोचवण्यासाठी खूप प्रभावी माध्यम आहे वगैरे, असं आमची चर्चा झाली. पण त्याहीपेक्षा मला वाटतं की म्हणजे आपण जगत असताना काही एक टी व्हीतल्या प्रोग्रामची आठवण होणं, ते बघणं आणि रोजच्या जगण्यात तुम्हाला काहीतरी आनंदही ठरणं, असे कार्यक्रम खूप मला वाटतं कमी होत असतील. आणि त्यातला हवा येऊ द्या आहे. आणि मला फार भारी वाटतंय की मी आज इथं आलोय तुमच्यासोबत. वा 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 वा. सर इतके वर्ष तुम्ही काम करताय आणि सैराटचंही निमित्त आहे, त्या निमित्ताने घडलेला एखादा विनोदी प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल, कारण हा विनोदी कार्यक्रम आहे. एक किस्सा म्हणजे आणि एक मला जे सतत आठवलं, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की सल्याचा बाप जो आहे हो गॅरेजमध्ये, हो तर मी कास्टिंग असंच कसंही करतो विचित्र, तर ते माझ्याकडे आले होते आणि ते म्हटले की मी असं काम करा. ते खूप छान मिश्किल माणूस होता. तर त्यांना घेतलं, पण त्यांना इतके प्रश्न पडायचे शूटिंगच्या दरम्यान, आणि त्यांचा छोटाच रोल होता. मग ते सुरुवातीचा शॉट होता, सल्या गॅरेजमधनं नाही का ते बसलेत आणि गॅरेज इंट्रोड्यूस होतं. तर त्यांना मी सांगितलं की म्हणजे ॲक्शनला तुम्ही बाहेर जायचं आहे आणि गाडीवर बसून जायचं. तर ॲक्शन म्हटलं की ते गेले, सल्याला सांगायला लागले की अच्छे से काम करो, हे पंक्चर इधर ऐसा नाही निकालते, वो करते. आणि आमचा जवळजवळ 1 मिनिट तिथंच त्यांचंच चाललंय. म्हटलं ते का सांगित नाहीत. तर त्यांना म्हटलं वो काम सिखा रहा हूं ना बेटा, काम कर रहा है. तर म्हटलं तुम्हाला फक्त बसून जायचं आहे. मग माझ्या लक्षात आलं की त्यांना ते आवरत नव्हतं स्वतःला. त्यांना ते करायला सुरू झालं की मग त्यांना मी परत नंतरच्या सीनमध्ये काय केलं की त्यांना काढलं, म्हटलं की आता तुम्ही थांबा. त्यांचा होतं तरी त्यांना ठेवलं. मग ते माझ्या असिस्टंट डिरेक्टरला जाऊन विचारायचे की मी का नाही आहे इथं. तर ती मला याची विचारायची, ते खूप ताप देतात. ते म्हणतात की मी का नाही सीनमध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगा की तुम्ही घरी आहेत. मग तिने जाऊन तसं सांगितलं की आत्ता घरी आहे, म्हणजे साले इकडे काम करतो. मग जेव्हा घरचे सीन करायला लागलो, घरी ते नव्हते सीनमध्ये, तर ते म्हटले मी इथं घरी पण नाही. तर म्हटलं आता तुम्ही गॅरेजमध्ये आहात, आपण इकडे घरी आहोत.